किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। रुग्ण हक्कांच्या संरक्षणासाठी कायद्याची अंमलबजावणी महत्त्वाची। आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांची मते। सोलापूरमध्ये दिनांक 25 जुलै रोजी रुग्ण हक्क कार्यशाळा संपन्न। महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन 2021 कायद्यातील तरतुदींची माहिती कार्यकर्ते व नागरिकांना व्हावी यासाठी अनुसंधान ट्रस्ट, साथी पुणे व अस्तित्व संस्था सांगोला सोलापूर यांच्या वतीने हॉटेल ध्रुव सोलापूर येथे दिनांक 25 जुलै रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कायद्यामध्ये रुग्ण हिताच्या तरतुदी करण्यात आल्या। यामध्ये रुग्ण हक्क सनद, दरपत्रक प्रदर्शित करणे व रुग्णांसाठी तक्रार निवारण कक्ष सुरू करण्याची तरतूद करण्यात आली आहे। त्यांची अंमलबजावणी झाल्यास रुग्ण हक्कांचे संरक्षण होण्यास मदत होईल असं मत आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले। खासगी दवाखान्यात अतिरिक्त बिलांची आकारणी होणे, बिले न मिळणे, वेगवेगळ्या तपासण्यांचे रिपोर्ट न मिळणे किंवा पैशासाठी रुग्णांची अडवणूक होणे असे रुग्ण हक्कांचे उल्लंघन होत असते। त्यातून सामान्य माणूस कर्जबाजारी होतो। यासाठी या कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी होण्यासाठी सामान्य माणसांनी पुढे आलं पाहिजे व कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आग्रह धरला पाहिजे असं मत आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या पुणे येथील साथी या संस्थेच्या प्रकल्पाधिकारी शकुंतला भालेराव यांनी व्यक्त केले। या कार्यशाळेत सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, महिला बचत गटांच्या प्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील कार्यकर्ते सहभागी होते। महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायदा नियम 2021 मधील तरतुदींचा कार्यकर्त्यांना परिचय व्हावा यासाठी राज्यभरात साथी संस्थेमार्फत अनेक कार्यशाळा घेतल्या गेल्या आहेत। सोलापुरात डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या अशाच कार्यशाळेचा पुढील टप्पा म्हणून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचं अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे यांनी प्रास्ताविकेत केले। यावेळी सहभागींनी कोविड काळात आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत आलेले अनुभव, रुग्णांकडून आकारलेली उपचाराची अतिरिक्त बिले याबाबतची सविस्तर माहिती व रुग्णांचा अनुभव सांगितलाय। यावेळी दिलीप हरमाळे यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजना व शासनाच्या विविध योजनांची व त्यांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली आहे। सरकारी दवाखान्यांमध्येही खासगीकरणाचे वाढते प्रमाण आणि मध्यमवर्गीयांनी सरकारी आरोग्य सेवा न परवडण्याचं वास्तव चर्चेच्या केंद्रस्थानी होते। या कार्यशाळेत जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉक्टर साने, रुग्ण कल्याण समितीचे जिल्हा समन्वयक प्रदीप नामदे, ऍडव्होकेट सरिता मोकाशी, सावित्री महिला संघटना सोलापूर, नंदू मोरे, डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था डोंगरगाव, यशवंत फडतरे, अंधरुढी निर्मूलन समिती, रामचंद्र वाघमारे, सारथी युथ फाउंडेशन, दत्ता पाटील, सोमलिंग ग्रामविकास मंडळ, बाबासाहेब वडवे, दिशा संस्थान, रेश्मा कदम सपोर्ट फाउंडेशन सोलापूर, धनाजी धोतरकर लोकप्रबोधन संस्था पंढरपूर यांच्यासह पंढरपूर येथील सफाई कर्मचारी प्रतिनिधी महेश गोयल, रमेश गोयल यांच्यासह जिल्ह्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। कार्यशाळेत सहभागी सर्व प्रतिनिधींनी आरोग्य सेवांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारीसाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार केलाय। कार्यशाळेचा समारोप पल्लवी वडणे यांनी आभार प्रदर्शनासह केला। तर पुढील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी काम करण्याचं सर्वानुमते ठरवण्यात आलंय। यामध्ये तक्रार निवारण कक्षाची स्थापना, स्थानिक पर्यवेक्षक अधिकारी, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी, तहसील महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी करून टोल फ्री नंबर सर्व हॉस्पिटल्समध्ये प्रदर्शित करणे बंधनकारक आहे। या तक्रार निवारण कक्षाने रुग्णावर उपचार चालू असल्यास 24 तासात व इतर प्रकरणात 1 महिन्याच्या आत सुनावणी घेणेही बंधनकारक आहे। यामध्ये रुग्णांचे हक्क व जबाबदाऱ्या, रुग्ण आणि त्यांच्या प्रतिनिधीला क्लिनिकल स्थापनेच्या संदर्भात पुढील अधिकार आहेत। आजार तपासण्या, काळजी, उपचार, परिणाम, अपेक्षित खर्चाची पुरेशी माहिती मिळवण्याचा हक्क, हॉस्पिटलच्या मुख्य दर्शनी भागात दरपत्रक ठळकपणे लावणे, उपचार व सुविधांच्या दरांची माहिती मिळण्याचा हक्क, रुग्णांच्या नोंदी, केस पेपर, तपासण्यांचे रिपोर्ट्स आणि सविस्तर बिले मिळण्याचा हक्क, तपासण्या उपचाराबाबत रुग्णाला माहिती देऊन रुग्णाची संमती घेतली जाण्याचा हक्क, सेकंड ओपिनियन, दुसऱ्या डॉक्टरांचं मत घेण्याचा हक्क, उपचारादरम्यान रुग्णाची गोपनीयता, खासगीपणा आणि मानवी प्रतिष्ठा जपली जाण्याचा हक्क, पुरुष डॉक्टरांकडून महिला रुग्णांची शारीरिक तपासणी करते वेळी एका स्त्री कर्मचारी किंवा नातेवाईकाने सोबत असण्याचा हक्क, HIV पॉझिटिव्ह रुग्णासोबत भेदभाव न करता उपचाराकरिता आणि उपचाराचा आणि वागणुकीचा हक्क, पर्यायी उपचार निवडण्याचा हक्क, रुग्णाचा मृतदेह कोणत्याही कारणास्तव देण्यास नाकारता येणार नाही, हॉस्पिटलकडून डिस्चार्ज घेत आहे तर स्वीकारलेल्या पेमेंटवर सेटल करण्याची जबाबदारी ही हॉस्पिटलची राहील, रुग्ण HIV सह जगणारा आहे की इतर कोणत्याही आजाराने त्रस्त आहे किंवा धर्म, वंशिकता, लिंग, ट्रान्सजेंडरसह वय, लैंगिक विविधता, भाषा, भौगोलिक किंवा सामाजिक ओळख या आधारे रुग्णावर करण्यात येणाऱ्या उपचारांमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही।
रुग्णांच्या वैद्यकीय नोंदींचे डिजिटायझेशन करण्यापूर्वी रुग्णांची संमती घेण्याचा हक्क. रुग्णाला संबंधित हॉस्पिटलमध्ये काही तक्रारी असल्यास महानगरपालिकेच्या टोल फ्री नंबरवर तक्रार करण्याचा हक्क. जर रुग्ण ऍडमिट असेल तर संबंधित महानगरपालिकेत 24 तासांच्या आत सुनवाई करण्यात येईल व इतर प्रकरणांमध्ये 1 महिन्यात सुनवाई पूर्ण करण्यात येईल. हॉस्पिटलने रुग्णाच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर तातडीच्या किंवा जखमी रुग्णाला जीवरक्षक प्रथमोपचार मिळण्याचा हक्क. डॉक्टरांची संपूर्ण माहिती, नाव, शिक्षण, नोंदणी क्रमांक व वैधता दर्शनी भागात लावणे. हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांचा वैद्यकीय रिपोर्ट आणि आंतररुग्ण कागदपत्रांची छायांकित प्रत मागणीनुसार उपलब्ध असेल. रुग्णाला सुट्टी देताना सर्व रिपोर्ट, रोगनिदान निष्कर्ष, दिलेले उपचार, रुग्णांची स्थिती व पुढील सल्ला यासहित डिस्चार्ज कार्ड दिले जाईल. औषधे घेण्यासाठी किंवा प्रयोगशाळेतील तपासण्या करण्यासाठी ठिकाण निवडण्याचा अधिकार इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR आणि इतर सरकारी मार्गदर्शक तत्वानुसार बायोमेडिकल आणि आरोग्य संशोधनात सहभागी असलेल्या सहभागींची संमती, संरक्षण आणि भरपाईचा अधिकार. यामध्ये रुग्णांची जबाबदारी, आरोग्याशी संबंधित सर्व माहिती देणे, तपासणी आणि उपचारांदरम्यान डॉक्टरांना सहकार्य करणे, सर्व सूचनांचं पालन करणे, रुग्णालयाची ठरलेली फी वेळेत भरणे, डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या प्रतिष्ठेचा मान ठेवणे, आदर करणे, रुग्ण व नातेवाईकांनी कधीही हिंसेचा अवलंबन न करणे. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.